एसटीचा जलशुद्धीकरण बांधण्यात आलं, पण प्रत्यक्षात पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त झाली हे हानिकारक आहे. हे पिण्यालायक पाणी नाही आहे. गणपतीमुळे प्रदूषण झालं, गणपतीमुळे प्रदूषण होत नाही. यांना मतं पाहिजेत म्हणून यांनी वस्ती वाढवलेली आहे. मेन जे काय आहेत राजकारणी नेते यांच्या जी स्वतःच्या शुगर मिल आहेत त्यांच्यामुळे वाढलेलं आहे. हे त्यांना पण समजायला पाहिजे. नागरिकांना समजतंय बाबा इथं काही विकास झालेला नाही. आता आम्ही बोर्डावर बसतोय, 20 कोटी मंजूर, 50 कोटी मंजूर, निधी जातोय कुठं? त्या निधीमध्ये जपानमध्ये नदीत त्यांचं जे हे झालेलं आहे विकास झाला त्या टाईप इथं घ्यायला पाहिजे. आतापर्यंत एवढ्या निधी ते झाले आणि जलचर प्राणी सुद्धा यात मेलेले आहेत. त्यामुळे जलचर प्राणी हा शिल्लक राहिलेला नाही. मासे, कोट्यावधी मासे आपल्याला नदीच्या कडेनं मेलेले दिसतात. आता मी मुस्लिम धर्मीय जे मित्र वगैरे पण आहेत ना आमचे हिंदूचे, मग ते आपण जाते त्यांच्या घरात तर आपण पण त्यांचा मान सन्मान ठेवतो. तर ते आत्ता इथं असं बघितलं ते पायात पडले, कुठं लोक कचरा टाकायला लागले, तिथंच ती लोक देवांचे फोटो ठेवायला लागले. 2012-13च्या आसपास इचलकरंजीमध्ये 38 लोकांचा मृत्यू झाला. एकदमच पाणी खाली गेलेलं असते आणि खूप घाण पाणी असते ना, तर ते आंघोळ करणाऱ्याचं अंग खाजवत असते, चट्टे वगैरे उडतात त्यांच्या अंगावर. महालक्ष्मीसाठी येणारा पब्लिक इथं येतोय, ज्योतिबासाठी येणारा इथं येतो. ते आंघोळ केलं की अंगावर खाज उठते, ते चट्टे उडतात त्यांच्या. का मोडली? हे प्रदूषण का गणपतीमुळेच होते का? यांनी का जातीने लक्ष दिलेलं नाही की प्रदूषण वस्ती वाढल्यामुळे झालंय की? तर मला ते माझ्या मनाला बरं वाटत नाही, कारण मी इथंच असतोय की गणपती विसर्जन झाल्यानंतर पाणी ज्यावेळी उतरतं तर मूर्ती इतरत्र पडलेल्या असतात. ते त्यांनी स्वतःहून बाबा एक जबाबदारी समजून की बाबा माझी नदी आहे, माझं गाव आहे, मी स्वच्छ ठेवावं. नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती. आवाज कोल्हापूरच्या या आपल्या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आवाज कोल्हापूरच्या या सत्रातून आपण कोल्हापुरातील विविध समस्यांवर प्रकाश टाकतो आहे आणि याच अनुषंगानं आज आपण आहोत पंचगंगा नदी या ठिकाणी. पंचगंगा नदी ही कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी या 5 नद्यांच्या संगमापासून बनलेली आहे. त्यामुळं आपण त्याला पंचगंगा असं म्हणतो. इथं दंतकथेनुसार सरस्वती नदी देखील या पंचगंगेमध्ये गुप्तपणे प्रवाहित असते असं मानलं जातं. ही नदी इचलकरंजीतून कृष्णा नदी आणि परत नृसिंहवाडी अशी प्रवाहित होते. या सर्व एरियामध्ये, या सर्व भागांमध्ये औद्योगिक वसाहती जास्त आहेत. त्यामुळे या नदीच्या प्रदूषणाची मुख्य कारणं या औद्योगिकरणाचे सांडपाणी असं आहे. त्याचबरोबर या नदीमध्ये काही कोल्हापुरातील काही ओढे मिक्स होतात, जसं की काळा ओढा, चंदूर ओढा, जयंती नाला, त्याचबरोबर तळवणी ओढा, बापट कॅम्प, लाईन बाजार आणि दुधाळी या सर्व ठिकाणचे ओढे जे मैल मिश्रित असतात ते इथं मिक्स होतात. आणि ह्या नदीचं प्रमुख प्रदूषणाचा स्रोत हा जयंती नाला मानला जातो. त्यामुळे हे जलजन्य जे आजार असतात ते लोकांना होण्याची शक्यता जास्त असतात आणि होतातही. त्यामुळं ह्या प्रदूषणाचा लोकांवरती काय परिणाम होतो आहे हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव दिलीप देसाई. मी पंचगंगा प्रदूषणचा याचिकाकर्ता आहे आणि पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावं यासाठी अनेक वेळाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवले. मग मला सांगा, पंचगंगेचं नदीचं पाणी इथले लोक किती महत्त्वाचं मानतात? पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याची नव्हे तर सांगली, इचलकरंजी हिची ही जीवनदायी आहे. ही जी जीवनदायी याचा अर्थ काय की ह्याच्यावर सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. मग नुसतं लोक नाहीत तर जनावरही आहेत, अनेक वेगवेगळ्या माध्यमातून शेती आहे. यासाठी या पंचगंगा नदीचा वापर आम्ही करतो आहोत. कित्येक वर्ष ही पंचगंगा नदी मैला मिश्रित होते, प्रदूषण होते. यासाठी शासनाकडे कोट्यावधी रुपये आले. याच्यासाठी STP बांधली गेली, STPचा जलशुद्धीकरण बांधण्यात आलं, पण प्रत्यक्षात ही पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त झालेली नाही. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही हे बऱ्याच कारणांसाठी जे पाणी वापरता ते तुम्हाला कितपत सुरक्षित वाटतं? आज जर पंचगंगा नदीचं जर सॅम्पल घेतलं, याचा जो BOD आणि COD जर पाहिला तर प्रचंड प्रमाणात हे हानिकारक आहे. हे पिण्यालायक पाणी नाही आहे. याबाबत आम्हाला काळमवाडीचं थेट पाईपलाईन देतो तेही अपूर्ण आहे. आज लोकही पाणी पितात. या 2012-13च्या आसपास इचलकरंजीमध्ये 38 लोकांचा मृत्यू झाला.
त्यावेळेला हे असंच झालं होतं, प्रचंड प्रमाणात प्रदूषण झालं. आणि ह्या पाण्याचा विषय असा आहे की याच्यामध्ये जी हालचाल आहे पाण्याची, जे पाणी सोडलं जात नाही. आणि कोल्हापूरचे बांधाऱ्या पद्धतीचा हा काय बांधारे बांधलेत, त्यामुळे ही पंचगंगा गटारगंगा झालेली आहे. त्यामुळे ह्याचं ऑक्सिजन जो निर्माण व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. त्यामुळे अनेक जलचर प्राणी सुद्धा यात मेलेले आहेत. त्यामुळे जलचर प्राणी हा शिल्लक राहिलेला नाही. मासे, कोट्यावधी मासे आपल्याला नदीच्या कडेनं मेलेले दिसतात. तर हे कुठेतरी रोखायला पाहिजे, ह्याच्यासाठी काहीतरी नियोजन करायला पाहिजे. सरकार यामध्ये काही नियोजन करत नाही. माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की प्रत्येक महिन्याला नदीच्या काठामध्ये जे काही प्रदूषण आहे रोखण्यासाठी एक मिटिंग घ्यावी. त्या मिटिंगमध्ये या माननीय आयुक्ताने कमिटी नेमली. त्या कमिटीचे अध्यक्ष पुणे आयुक्त, विभागीय आयुक्त आहेत आणि कलेक्टर आहेत, CO आहेत, महानगरपालिका आयुक्त आहेत, इचलकरंजी आयुक्त आहेत, प्रदूषण नियंत्रण मंडळ आहेत, पोलीस अधीक्षक आहेत. पण हे काय करतात, हे बंद खोलीमध्ये फक्त मीटिंग घेतात, फील्डवर येत नाहीत. त्यामुळे फील्डवर काय चाललंय हे यांना माहीत नाही आहे. त्यामुळं आता सुद्धा अनेक कोल्हापूरचे नदीवर अवलंबून असणारे लोक, जनावरं हे असुरक्षित आहेत. किंबहुना येणाऱ्या काळाला ते मुकूही शकतात अशी परिस्थिती आज पंचगंगा नदीची आहे. मग तुमच्या मते काय वाटते की प्रदूषणाची नेमकी कारणं काय आहेत? प्रदूषणाची अनेक कारणं आहेत. प्रदूषणाची कारणं तुम्हाला निव्वळ उदाहरणं देतो की कोल्हापुरातले जवळजवळ 18 ते 19 नाले हे प्रक्रिया न करता डायरेक्ट पंचगंगा नदीमध्ये जातात. आता ह्यामध्ये काय असतं पाण्यामध्ये, तर यामध्ये जो नागरिकांची विष्ठा आहे ही विष्ठा ह्यातूनच जाते. जे बकरं, कोंबडी, मासे कापलं जातात याचं रक्त याच गटारीतून नाल्याद्वारे नदीत येतं. आणि माझे निष्पाप जे देवधर्माचा एक पूजा अर्चा करतात, जे मांसाहारी नाहीत, असे लोक सुद्धा हे रक्ताचे पाणी पितात. ही वाईट आणि दुर्दैवी गोष्ट या कोल्हापूरमध्ये आहे. या प्रदूषणाबद्दल तुमचा सगळ्यात वाईट अनुभव कुठला? या प्रदूषणामध्ये वाईट अनुभव इतकाच आहे की मी तुम्हाला सांगितलं ना की इचलकरंजीच्या 38 लोक मेली, अनेक जनावरं मिळतात. माणूस मेला म्हणजे तुमच्या निदर्शनात येते. पण निष्पाप जे जलचर प्राणी आहेत हे रोज मरतायत, मासे मरतायत, याचा कधी विचार करणार आहेत का? जनावरं अनेक विविध कारणाने मेला असं दाखवत आहे, पण हे पाणी पिल्यामुळं विविध रोग होतात आणि जनावरं मरतात, याचा विचार होत नाही. एखादी व्यक्ती मोठ्या श्रीमंत घराण्यातील राजकीय व्यक्ती जर काय झालं, त्याला कावीळ झाले आणि तो मेला, तर तो पंचगंगेच्या पाण्यामुळे मेला, मग त्याचा वाहभाव मोठा होतो. पण हे निष्पाप मूक प्राणी आहेत, त्याचं काय हाही विचार होणं आवश्यक. आता ही घटना जेव्हा घडली त्याच्यानंतर काही प्रशासनाने यावर उपाय केला का प्रदूषणाचं निरसन करण्यासाठी? नाही, प्रशासनानं उपाय केले. केंद्राकडनं भरपूर निधी आला. त्यामध्ये बावड्यामध्ये 75 कोटीचा STP बसवण्यात आला, दुधाळेमध्ये आला. आता त्यांची प्रक्रिया करण्यासाठी हालचाल आहे. सगळंच काही सरकारनं केलं नाही असं मी म्हणणार नाही, पण होतंय काय, त्याची जी कपॅसिटी आहे ती 75 MLD ते 125 MLD जाते. इतर 18 MLDचा केलं तर 25 MLD जाते. मग तुम्ही साधी गोष्ट आहे, बादली स्वच्छ केली पण एक ग्लास घाणेरडं पाणी ओतलं तर ती बादली घाण होते. तसाच प्रकार आहे. तुम्ही बादलीवर पाणी स्वच्छ करताय आणि एक ग्लास ओतताय, तीच पंचगंगेची अवस्था आहे. तुम्ही पाणी स्वच्छ करण्यासाठी STP यंत्रणा बसवलेली आहे, ते मी नाकारत नाही, पण त्यामध्ये जे प्रक्रिया होऊन पाणी आत जायला पाहिजे ते प्रक्रिया न होता हे मैला मिश्रित, हे रक्त मिश्रित पाणी आजही पंचगंगा नदीत जाते. हे मी ठामपणे सांगतो. याचे पुरावे माझ्याकडे आहेत, प्रशासनाकडे पुरावे आहेत, माननीय उच्च न्यायालयात सुद्धा मी पुरावे दिलेत. त्यामुळं कुठं ना कुठं तरी ह्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. या देशाचे गृहमंत्री कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदीची आरती करण्यासाठी येणार. अमित शहांना मी एक मेल केला आणि अमित शहा भाई हे कोल्हापूरचे राजकीय नेते आपल्याला चुकीची माहिती देत आहेत, आपली दिशाभूल करतायत. असा मेल ज्यावेळेला शहांच्याकडे गेला त्यावेळेला त्यांनी इथला प्रोग्राम रद्द केला. तुम्ही पंचगंगेची आरती करायला येत नाही आहे, तुम्ही रक्त मिश्रित पाण्याची आरती करायला येत आहे. ह्या किती
संवेदनशील गोष्टी आहेत किंवा भावना दुखवणाऱ्या आहेत, याचा विचार करा आणि या. मी याला विरोध करणार नाही, पण प्रत्यक्ष माहिती घ्या आणि या. माननीय अमित शहा साहेबांनी हा दौरा रद्द केला आणि या पंचगंगेची आरती केली नाही, हा आमचा आलेला अनुभव आहे. आता तुम्ही म्हणतात की तुम्ही काही अशी आंदोलनं वगैरे केलेली आहेत, त्याचा काही परिणाम झालाय का पुढं? आंदोलनं मी गेली 40 वर्ष आंदोलन करतोय. या आंदोलनामध्ये मी मेलेले मासे अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकले, हे पंचगंगेचं पाणी मी त्यांना पाजलं, माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आजही केसेस आहेत. शासकीय कामात व्यत्यय आणला म्हणून मला जामीन सुद्धा मिळाला नाही. हा आंदोलनाचा आणि माझ्या चळवळीचा प्रश्न आहे. तो माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले चालेल, परंतु जोपर्यंत पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होत नाही, जोपर्यंत माझ्या हृदयात जीव आहे, तोपर्यंत मी माझं ही चळवळ सुरूच ठेवणार. पंचगंगा प्रदूषण मुक्त केल्याशिवाय मी थांबणार नाही. बरं, मग कोल्हापुरात अशा काही संस्था किंवा तरुण वर्ग आहेत का जे स्वतःहून स्वयंसेवी म्हणून या नदीची स्वच्छता करतात? मी सांगते ना की लोकांच्यात इतकी जनजागृती झाली ना की आज युवा पिढी महिला निर्माल्य नदीतच टाकणार हा हट्ट होता. त्या महिला निर्माल्य नदीत टाकत नाहीत, गणपती दान करतात. आणि सगळ्यात महत्वाचा, या कोल्हापुरातला माणूस मृत्यू झाला तर एक मूठ श्रद्धेसाठी आणि राहिलेली रक्षा ही शेतीसाठी आम्ही संकल्प केला आणि लोकांनी मान्य केला. आज लोक रक्षा यात टाकत नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. गणपती दान करतात, गणपती यात विसर्जन करत नाहीत. मग आता प्रश्न असा निर्माण झाला की लोकांनी लोकांच्या मध्ये परिवर्तन केलं, लोकांनी पंचगंगा प्रदूषण होण्यासाठी एकत्र आली, युवा पिढी आली, महिला आल्या, भगिनी आल्या माझ्या. आता हे सगळं आम्ही करतोय. मग तुम्ही गणपतीमुळं ही पंचगंगा प्रदूषण होते हा कुठला हे धरला? जिथं रक्तमिश्रित मानवाची विष्ठा येऊन ह्यात रोज पडते, यातनं पंचगंगा प्रदूषण होत नाही आहे. कुठंतरी हा विरोधाभास होतोय. त्यामुळं मी कोणाच्या भावना दुखवत नाही किंवा भडकवत नाही, पण वस्तुस्थिती आपल्या माध्यमातून मी जनतेसमोर सांगतोय की हे मग नेमकं असं का. सरकार जे काय आहे, जिल्हाधिकारी प्रशासन आहे, आयुक्त महानगरपालिका आहे, यांनी याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. जनता अजूनही हे माहीत असून देखील गणपती आपल्याला दान करते याचा अभिमान गर्व आहे आणि लोकांनी हे असंच केलं पाहिजे. पंचगंगा प्रदूषण होऊ नये, गणपती आपण दानच केला पाहिजे. निर्माल्य नदीत टाकू नये, महिला टाकत नाहीत. त्यांच्यात परिवर्तन झालं, सरकारमध्ये परिवर्तन झालेलं नाही. ही वेदना आम्हाला होती. तुम्ही काय मग उपाय सुचवाले या सगळ्यांवरती? नाही, उपाय अनेक दिलेले आहेत आम्ही सरकारला. पंचगंगा प्रदूषण होऊ नये यासाठी ज्या नदीकाठचे अनेक साखर कारखाने आहेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करा म्हटलं तर ती कारवाई होत नाही, कारण की ते राजकीय नेत्यांचे साखर कारखाने आहेत. अनेक उद्योगधंदे आहेत, अनेक गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी STP बसवायचे आहेत त्याच्यासाठी भरपूर निधी आलेला आहे, पण प्रत्यक्ष घडत नाही ना. तो निधी जातो हा शोधण्याचा एक वेगळा प्रयत्न करणं आवश्यक. धन्यवाद सर, तुम्ही आज जी माहिती दिलात त्यामुळे नक्की आता जनतेवर तर परिणाम झालेला आहे. तुमच्या प्रयत्नांना यश आलंय. पुढेही प्रशासनाकडून काहीतरी होईल अशी आशा करायला हरकत नाही. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव? शीतल मुळीक. हे जे पंचगंगा नदी ही आपल्यासाठी महत्त्वाचीच आहे. ह्या नदीचं पाणी किती महत्त्वाचं मानलं जातं कोल्हापूरमध्ये? कोल्हापुरात पाणी नदीला मान पण आहे आणि महत्त्व एवढं आहे की बघायला आपल्याला ये नाही पाण्याच्याला, आणि पाणी आपल्यासारखं कुठं दुसरीकडे नाहीच आहे. ह्या नदीचं प्रदूषण म्हणजे ह्या देशातील मुख्य प्रदूषणाच्या नदीमधली ही एक नदी आहे. या प्रदूषणाबद्दल काय बोला? या प्रदूषणाबद्दल जे काय वस्ती बाहेर वाढलेले आहेत ह्या यांना प्रदूषण अति होते. दवाखान्याचे म्हणा, तुमची वस्ती वाढली त्याचे जे जे आहेत संडास पाणी येते ते पाणी सगळं वड्याला न जाता ते डायरेक्ट नदीला सोडलेलं आहे त्याने, आणि वड्याला सोडून ते नदीलाच मिक्स होतं आहे. त्याने ते हे जर त्या पाण्याची सांडपाण्याची त्यांनी व्यवस्था केली पाहिजे. आता तुम्ही इथंच राहता का? होय. मग इथले एक नागरिक म्हणून तुम्ही याच्यासाठी काही उठाव किंवा तक्रारी नोंदवली? या उठाव तक्रारी प्रत्येक वेळेस उठवतात. खरं माणसं काय करतात, नुसतं ते गणपतीपुरतं नाटक करतात.
गणपतीमुळं प्रदूषण झालं, गणपतीमुळं प्रदूषण झालं. गणपतीमुळं प्रदूषण होत नाही. हे प्रदूषण होते कशामुळं? हे त्यांनी जातीनं लक्ष दिले का? यांना मतं पाहिजेत म्हणून यांनी वस्ती वाढवलेली आहे. ही वस्ती वाढवली ही का त्यांनी? कशासाठी वाढवली आहे? हे त्यांनी त्याचा पहिला हे करू देत की रस्ते म्हणा, गटरी म्हणा, व्यवस्था करून देऊ द्यात, मग वस्ती वाढवा तुम्ही. बरं, मग प्रशासनाकडं तुमची काय मागणी असेल या संदर्भात? प्रशासनाकडे एकच आहे, प्रदूषण हे थांबवायचं झालं तर पहिलं तुम्ही नाल्या आणि गटरी स्वच्छ करा. आणि वस्ती वाढते त्यांची जी सांडपाणी जाते हे पाण्याची काहीतरी नवीन व्यवस्था करा. काय मार्ग सुचवू शकाल यावरती तुम्ही? त्याला शेवटी सरकारनं आम्ही सुचवून का उपयोग आहे, त्यांच्या हातात आहे ते. त्यांनी जेवढा मार्ग त्यांनी स्वच्छ पाणी करायला त्यांनी जे आता हे उभा करा गेल्यात त्यांचे डॅम, हे यांचं आता कधी काम होऊन स्वच्छ होऊन नदीला येईल त्यावेळेस आम्ही म्हणणार प्रदूषण थांबल. फक्त हे गणपतीचंच यांची नाटकं असतात की गणपतीनं प्रदूषण होते. आणि ही पारंपरिक व्यवस्था त्यांनी मोडलेली आहे गणपतीची इकडे येतेली. जी नदीला होती शाहू महाराजांच्या काळातनं ती यांनी मोडली का मोडली? हे प्रदूषण का गणपतीमुळेच होते का? यांनी का जातीने लक्ष दिलेलं नाही की प्रदूषण ही वस्ती वाढल्यामुळं झालं आहे का? अजून काय म्हणणं आहे तुमचं? वस्तीमुळेच प्रदूषण होतं? प्रदूषण हे वस्तीमुळं जी बाहेरचं आहे का नाही, तुम्ही जी वस्ती वाढवलाय, जी वस्ती तुम्ही फुलेवाडी साईड म्हणा, इकडे मनेर म्हणा, इकडे ही जी वस्ती बाहेर येतात आहे ह्या वस्ती पहिल्या होत्या का? कोणीही सांगू दे. मग त्या तुमचं जवाहरनगर ही वस्ती होती काय? ही वस्ती वाढली, त्या वस्तीचं पाण्याला कुठेही जे नाही ते सगळं वड्याला सोडलं आणि ते पाणी कशात आले? नदीत आलं. आता प्रदूषण वाढते. साखर कारखाने मळी सोडतात कुठे? यांनी साखर कारखाने मळीसुद्धा त्यांनी नदीला आणून सोडतात. म्हणजे कशामुळं वाढलं प्रदूषण? आमच्यामुळं वाढलं, पब्लिकमुळं वाढलं, गणपतीमुळं वाढलं. मेन जे काय आहेत राजकारणी नेते यांच्या जी स्वतःच्या शुगर मिल आहेत त्यांच्यामुळं वाढलेलं आहे. हे एवढं लक्षात घ्या सगळ्यांनी. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव युनुस आहे. हे पंचगंगा नदीचं पाणी आपल्या इथं कोल्हापूरकरांसाठी किती महत्त्वाचं मानलं जातं आहे? महत्त्वाचं म्हणजे पंचगंगा नदी पूर्वीपासून याला गंगा म्हणतात आणि 5 नद्या याला जुळल्या असल्यामुळं लोकांच्या भावना पण याच्याशी जुळलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त आपले गणपती वगैरे सण वगैरे होतात. प्रत्येक धर्मातले प्रत्येक सण इथं येतात आणि लोक त्याच्यासाठी इथं येतात आणि ते सण साजरे करतात. तर त्यावेळी जे इथं घाण वगैरे जे कचरा जे होते ना, त्यामुळं ते जरा हे म्हणजे त्रासदायक आहे. इथं आता जसं की आता गणपतीचं आता आलं की गणपती सोडल्यानंतर आहे ना, म्हणजे मी एक माझं मत मांडतो आहे की लोकांच्या भावना श्रद्धेनं लोक घरात गणपती वगैरे बसवतात. तर ते 5-6 दिवसानंतर त्यांनी जे विसर्जन करतात की नाही, तर ते विसर्जित झाल्यानंतर हे पाणी ज्यावेळी खाली जातं त्यावेळी जर इथं त्यांनी येऊन बघितलं तर त्यांना कळेल की बाबा आपल्या भावना कशा दुखावतात. कारण त्या मूर्त्या इतरत्र पडलेल्या असतात, काही देवांचे फोटो वगैरे इतरत्र पडलेले असतात. माझं मत असं आहे की प्रशासनानं पण आणि काही सुज्ञ नागरिकांनी त्या गणपती विसर्जनाच्या वेळी असं काही होऊ नये की विसर्जन झाल्यानंतर लोकांच्या भावना दुखवू नयेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक काहीतरी नदीमध्ये निवद वगैरे सोडायला येतात तर त्या लोकांनी पण या गोष्टीची काळजी करावी की हेच पाणी आपल्याला प्यायला पण येते आणि म्हणजे हे ह्याच्यात मासे वगैरे आहेत, सगळं काही याच्यामध्ये आहे. मग त्यांनी ती निवद वगैरे सोडतात, त्याबरोबर ते घाण कापड वगैरे म्हणा किंवा हार फुलं वगैरे जे टाकतात ना, हां ते प्लॅस्टिक वगैरे, महत्त्वाचं म्हणजे प्लॅस्टिक आहे की ते याच्यामध्ये पाण्यामध्ये सोडतात. ते त्यांनी स्वतःहून बाबा एक जबाबदारी समजून की बाबा माझी नदी आहे, माझं गाव आहे, मी स्वच्छ ठेवावं या हिशोबानं त्यांनी ते पाण्यात बाबा ते काय असेल त्यांची विधी करून जे कागद कचरा प्लॅस्टिक वगैरे आहे ते बाहेर टाकावं. म्हणजे हार वगैरे आहेत ते बाहेर टाकावं. निवेद वगैरे काय मासे वगैरे खाऊन जातात तो. आणि महानगरपालिकेने पण काय करायला पाहिजे, आता मी मुस्लिम धर्मी आहे तर मला ते माझ्या मनाला बरं वाटत नाही, कारण मी इथंच असतो आहे की गणपती विसर्जन झाल्यानंतर पाणी ज्यावेळी उतरतो तर मूर्ती इतरत्र पडलेल्या असतात. मग ज्या देवाला आपण श्रद्धाभावनेनं देवाऱ्यात बसवतो आणि त्याची पूजा अर्चा करतो आहे, तर त्याला विसर्जित केल्यानंतर पाणी ज्यावेळी खाली जाते आणि त्या मूर्ती इतरत्र पडलेल्या असतात, मग त्यावेळी आपली भावना वगैरे दुखावत तुम्ही नाही. काय काम करता इथं? मी इथं म्हणजे मला मासे धरण्याचा शौक आहे म्हणून मी येतोय. माझं हे धंदा वेगळा आहे. मग असं कधी जाणवलं का प्रदूषणामुळे इथं मासे मृत्यू झालेत वगैरे? होय, म्हणजे ते आता पुढं एक नाला आहे, त्या नाल्याचं पाणी सगळं इथं सोडलेलं आहे.
ते इथं सोडलं न पाहिजे. म्हणजे जसं रंकाळ्याचं पण पाणी त्याला जॉईंट होऊन येते, सगळं मैला मिश्रित सगळं गटारीचंच पाणी येते. त्यामुळे त्या साईडला जर तुम्ही तिथं बघितलं की नाही तर असतात मासे वगैरे मरूनच वर आलेले असतात. त्यामुळे तिथलं ते नाल्यात जी घाण वगैरे येते ना ती पण बंद व्हावी, म्हणजे पाणी हे स्वच्छ राहील. कारण लोक आंघोळ वगैरे करतात सकाळी वगैरे. असं वाटतंय का की ह्या पाण्यामुळं कधी रोगराई पसरली आहे? रोगराई नाही, खरं ज्यावेळी नाल्याची घाण वगैरे येते किंवा एकदमच पाणी खाली गेलेलं असते आणि खूप घाण पाणी असते ना तर ते आंघोळ करणाऱ्याचं अंग खाजवत असते, चट्टे वगैरे उडतात त्यांच्या अंगावर. मग हीच आहे रोगराईच आहे ती, की हां जे नाल्याचं पाणी आणि त्या जे रंकाळ्यावरून जे गटरी वगैरे जे पाणी जे नदीत सोडलेलं आहे त्याच्यामुळे एकदम संध्याकाळी तुम्ही येऊन बघितलं ना तर असं फेस आलेला असतो. हां, मग त्यावेळी जे भाविक येतात महालक्ष्मीला, किती लोक पर्यटक वगैरे येतात, तिने इथं स्नान केल्याशिवाय जात नाहीत. महालक्ष्मीसाठी येणारा पब्लिक इथं येतोय, ज्योतिबासाठी येणारा इथं येतोय. ते आंघोळ केलं की अंगावर खाज उठते, ते चट्टे उठतात त्यांच्या पांढरे. हां, या पाण्यामुळे म्हणताना की बाई पाणी आणि नदी त्यांनी स्वच्छ ठेवावी. तुमच्या मते प्रशासनाकडून तुमची काय मागणी असेल किंवा कशा पद्धतीने याच्यावर उपाय करता येईल? सगळ्यात जास्त घाण म्हणजे कुठल्या तरी सणा त्योहारालाच असते. म्हणजे इथं लोकांच्या भावना आहेत, नदीला मूर्ती विसर्जनाचे म्हणा किंवा दुसऱ्या काही पूजा अर्चा असतात की नाही तर नदीवर येतात. त्यावेळी जी लोक येतात काही सुज्ञ असतात त्यांनी ती काळजीपूर्वक ठेवतात बाजूला, काही टाकून जातात. तर प्रशासनानं त्या सणावाराच्या दिवशी आपली काहीतरी एक टीम इथं ठेवावी, जेणेकरून घाट जरासा अस्वच्छ झाला तर तो लगेच स्वच्छ करावा. कारण काय होते ते पडत जाते तर थप्पी होत जाते. आता एक कोपरा असा आहे की तिथं म्हणजे देवांच्या मूर्त्या अशा पडल्यात की ते बघितलं तर माझ्या मनाला वाईट वाटते. का तर ते शेवटी कुणाचं का असं ना देव आहे, आपण त्याला काहीतरी ठेवून त्याची पूजा अर्चा केलेली असते. आमचे मित्र वगैरे पण आहेत ना आमचे हिंदूचे, मग ते आपण जातोय त्यांच्या घरात तर आपण पण त्यांचा मान सन्मान ठेवतो. तर ते आत्ता इथं असं बघितलं ते पायात पडले, कुठं लोक कचरा टाकायला लागल्यात तिथंच ती लोक देवांचे फोटो ठेवायला लागलेत. आता हे बघा ही मूर्ती बघा, ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे. आता इथं मावा खाऊन थुकलेलं आहे आणि तिथंच ती मूर्ती पडली. म्हणजे ह्यामुळं मला पण माझ्या म्हणा आता हे काम आहे की महानगरपालिकेनं या मूर्त्या उचलायला पाहिजेत. का तर महालक्ष्मीसाठी जे येणारं भाविक आहेत त्यांनी जर इथं येऊन बघितलं तर त्यांच्या भावना दुखायला नकोत की स्वामी समर्थांची मूर्ती अशी पायात का पडली म्हणून. लक्षात आलं का? हे महानगरपालिकेचं काम आहे की लोक तर येणार करणार, कारण महानगरपालिकेनं येऊन ह्या मूर्त्यांची आणि इथले जे देवांचे फोटो आहेत आणि प्लॅस्टिक कचरा वगैरे हार वगैरे आहेत यांचं एक योग्य व्यवस्थित नियोजन लावलं पाहिजे. नमस्कार, आपलं नाव काय? मिलिंद पाटील, इथले लोकल रहिवासी आहात. कोल्हापूरमधले. काय वाटते हे पंचगंगा नदीचं पाणी किती महत्त्वाचं आहे कोल्हापूरकरांसाठी? महत्त्वाचं म्हणजे ते आता ॲक्च्युली पिण्यासाठी वापरतात. तर फिल्ट्रेशन जे प्रॉब्लेम आहे ते अजून कधी दुषित यायचं, अलीकडे फक्त चांगलं यायला लागलेलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. ते 2 हे केलेलं आहे, पाऊस सप्लाय वगैरे 2 ठिकाणून केलेलं आहे, त्यामुळे एवढं काय हे नाही. परंतु प्रदूषणाबद्दल जर बोलायचं म्हटलं, हे पिण्यासाठी वापरतात वगैरे पाणी, हे ठीक आहे. आता तुम्ही म्हटलं की फिल्टरेशन पण होते किंवा स्वच्छ येते, पण महाराष्ट्रातील प्रमुख प्रदूषित नदीपैकी ही एक आहे. काय सांगाल प्रदूषणाबद्दल? प्रदूषणाबद्दल म्हणजे मॅडम आता इथं जे घाण सोडलेले असते, बरेच लोक प्रदूषण करतात, ते निर्माल्य टाकतात. गणपतीनंतर बरंच तिथं पूर्ण पाण्यामध्ये सोडलेलं असतं, वाहा जातं. मी बरंच बैठले की पूर्णपणे वाहून गेलेले असतात. नारळ, अन्न, आपले हे नैवेद्य वगैरे केलेलं असतात, बरंच सोडलेलं असतं ते. आणि गणपती काळात म्हणजे आता समजा विसर्जनच्या वेळी आता म्हणायचं गेलं तर हे केलं असतं, कुंड केलेलं असतात. ते कुंडात ठराविक लोक सोडतात, हे समजूतदार लोक आहेत वगैरे. पण ते काही लोक हे करून आम्हाला नदीतच सोडायचं आहे असं करतात आणि पूर्ण नदीमध्येच टाकतात. आणि काय आता मागच्या वर्षीचा मी आता झाडाखाली बैठलेला आहे, ते गणपती आहेत तसे आहेत. आज मागच्या सोमवारी जे बैठलेले मी आहे तसे गणपती आहेत तिथं आता पडलेले. मग ही नदी टाकलेले असतात, देवाचे देवदेवतांचे फोटो सोडलेले असतात. आता ही जे पाणी प्रदूषित झालेलं आहे, यामुळे आता तुम्ही लोकल रहिवासी आहे, तर ह्या पाण्यामुळं जलजन्य असे कुठले आजार पसरलेले आहेत का? काही दिवसापूर्वी म्हणजे काविळीचा आजार पण व्हायचेत लोकांना, ते आता जर कमी आहे खरं. एका दृष्ट्या लोकांना तसं पाण्यामुळे होऊ शकतं. मग तुम्हाला कधी असं दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आलाय का दूषित पाण्याच्या आजारामुळं? मला अजून तर नाही खरं. 10 वर्षापूर्वी मग कावीळ झालेली, रक्तातली कावीळ झालेली आहे मला.
तर पाण्यामुळे झाली की कशामुळे माहीत नाही, खरं काळवी झालेली. म्हणजे लोकांना ह्या रोगराईला सामना करावा लागतो, दवाखान्याला पैसे घालावे लागतात. मग त्यासाठी प्रशासनानं इथं काय सुविधा केली पाहिजे असं वाटते तुम्हाला? सुविधा म्हणजे फिल्ट्रेशन स्टेशन चांगलं पाहिजे आपल्या कोल्हापूर सप्लाय, आणि कायम त्याची देखभाल व्हायला पाहिजे, कायम वर्षभर देखभाल झाली पाहिजे. हेच नागरिकांचं हे आहे मॅडम. ठीक, धन्यवाद. नमस्कार सर, आपलं नाव? राहुल जाटार. कुठं राहिलं आहे तुम्ही? आणि इथंच आहे शेजारी तोरसकर चौक. अच्छा, या भागातच तुम्ही या पंचगंगा नदीच्या भागात राहिला आहे. काय वाटते तुम्हाला, या नदीचं पाणी किती महत्त्वाचं मानलं जातं इथं? महत्त्वाचं म्हणजे या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात, देवाधर्माच्या कार्यासाठी करतात. तितकं पाणी स्वच्छ नाही आहे. आणि संध्याकाळी रात्रीचा 8 नंतर तिकडचा दुधाचा जो नाला आहे की नाही, तो पूर्णपणे नदीत मिक्स होतो. तो नाला, तिकडचा नाला, बावड्याकडचा नाला, हे दोन्ही मिक्स झाल्यामुळं नदी भरपूर प्रमाणात हे प्रदूषित झालेलं आहे. आणि जे राज्य करतात नदीच्या नावाखाली म्हणजे सुशोभीकरणासाठी नुसतं वर्ण निधी घ्यायचा आणि काही कामं करायची नाही, तर निधी ते एवढ्या निधीमध्ये युरोपच्या धर्तीवर याचा हे झाला असता कायापालट. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढा निधी घेऊन कायापालट कुठं काय केला आहे? काहीच केलेलं नाही. तुम्ही म्हणजे राज्यकर्ते एवढा निधी नदीसाठी घेताय म्हटल्यानंतर या नदीचा कायापालट पूर्णपणे व्हायला पाहिजे. एवढा निधी घेतला आहे की नाही. मी तर म्हणतोय जपानमध्ये जशा नदीत त्यांचा जो कायापालट, त्या निधीमध्ये एवढा हे झाला असता कायापालट या नदीचा, तरी काहीच केलेलं नाही. करायला पाहिजे वास्तविक. कारण काय आता जनता काय सांगणार? फक्त आम्ही बोर्ड असतोय 20 कोटी मंजूर, 50 कोटी नदीसाठी मंजूर. तो निधी मंजूर इथं काही दिसत नाही. तो जे पूर्वी जे शाहू महाराजांच्या काळामध्ये जी स्थिती आहे आता तीच आहे. पण आता चेंज काय झाले माहिती आहे काय? थोडे कट्टे बांधलेले आहेत. हे पत्र लाईटी आत्ता लावले आहेत 2-3 वर्षापूर्वी. 2 वर्ष पण झाले नंतर लाईटीला. आता नवीनच वर्ष आलं लाईट लावल्यात. बाकी कायापालट काय झालेलं नाही. महानगरपालिकेची माणसं कचरा स्वच्छ वगैरे करतात, ते आम्ही मान्य करतो. पण जो नदी आता प्रदूषित आहे किंवा जो कायापालट जेवढा व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. तो म्हणजे तुम्हाला सुशोभीकरण म्हणायचं? सुशोभीकरण व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. इथं जर तसं सुशोभीकरण जर झालं तर आणि मला वाटतं 100 लोकांचा व्यवसाय तर चालेल पर्यटकसाठी, आणि पर्यटकची लोक पण इथे येतील. हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरती आता काय काय उपाय केले पाहिजेत? काय जे किंवा प्रशासनाकडून मागणी काय आहे तुमची? नाही, प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे नाही. आता आम्ही बोर्डावर बसतोय 20 कोटी मंजूर, 50 कोटी मंजूर, निधी जातोय कुठं हे त्यांना पण समजायला पाहिजे नाही. नागरिकांना समजतंय बाबा इथं काही विकास झालेला नाही, पण त्यांनाही जास्त समजायला पाहिजे हा निधी गेला कुठं. मग तुम्हाला ती मगाशी तेच म्हटलं ना, ह्या निधीमध्ये जपानमध्ये ज्या नद्या त्यांचं जे हे झालेलं आहे विकास झाला, त्या टाईप इथं घ्यायला पाहिजे आत्तापर्यंत एवढ्या निधीमध्ये. ते झालेलं नाही. तो धन्यवाद सर. ओके थँक्यू. नमस्कार सर, आपलं नाव? संजय पाटील. तुम्ही इथंच राहतात का या एरियामध्ये? जुना बुधवारपेठ. मला सांगा, या पंचगंगा नदीच्या काठावरती तुम्ही जवळपास राहता, या नदीचं पाणी किती महत्त्वाचं मानलं जातं? नदीचं पाणी का आता इथं कसं आहे, हे पूर्ण पाणी नदीचं आपलं संपूर्ण शहराला म्हणजे पाणी पिण्यासाठी वापरतात माणसं. आपलं हे पंचगंगा नदीचं पाणी हे किती महत्त्वाचं मानलं जातं? हे नदीचं पाणी माणसं घरी देवपूजा करायसाठी सुद्धा घेऊन जातात. माणसं धार्मिक विधीसुद्धा इथं करतात नदीवर. हे पाणी पिण्यासाठी सुद्धा ह्या पाण्याचा वापर होतो आहे. बाकीचे घरगुती म्हणजे वापरासाठी सुद्धा हे पाणी वापरतात, घरगुती कामासाठी सुद्धा घरात. तुमच्या मतानुसार हे पाणी प्रदूषण होण्याचं मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण म्हणजे हा दुधाळी नाला आहे, ते इथून मिक्स होतो नदीमध्ये. पण तुम्ही खाली या पुलाच्या खाली गेला तिथून ते जे ते नदीचं पाणी प्रामुख्याने त्या नदीमध्ये मिक्स होते. अधिक माणसं येतो कसं फुलं हार कचरा हे सुद्धा म्हणजे पाण्यामध्ये टाकतात. त्यामुळे जास्त म्हणजे प्रदूषण खरं म्हटलं ते जे ते नाला आणि दुधा नाल्यामुळेच जास्त होतं आहे. प्रशासनाने यावर काही उपाय केला आहे का, आणि त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? प्रशासनाने यावर काही उपाय केलेला नाही. प्रामुख्यानं हे नालं 2 जे आहेत ते पाणी फिल्टर करून कधी सोडावं पाहिजे नदीमध्ये. एकच त्याला फक्त पर्याय आहे, बाकीचे पाणी कुठं जाऊ शकत नाही. जर पाणी त्यांनी फिल्टर करून सोडलं तर नदी स्वच्छ राहणार, त्याला एकच फक्त तो पर्याय आहे.
मग या समस्येबद्दल तुम्ही कधी एक नागरिक म्हणून आंदोलन किंवा तक्रार केली आहे का? केले भरपूर केले. आम्ही आता गणपती विसर्जन करते ना आता पाण्यामध्ये, ते गणपती आम्ही आमच्या बुधवारपेठले सर्व मंडळ आम्ही गणपती पाण्यामधून उचलून बाहेर करून आम्ही ठेवतो आहे. परत महापालिका गाडी डंपर घेऊन येऊन म्हणजे खणेमध्ये ते विसर्जन करतात. आम्ही भरपूर आंदोलनसुद्धा केलं आहे. आता इथून ते गटाचं पाणीसुद्धा की नाही इथं मिक्स होते नदीमध्ये, त्यासुद्धा परवा हे केलं, आंदोलन केले परवा. काही ज्या स्वयंसेवी संस्था आहेत की जे नदीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करतात, त्यामध्ये तुम्ही काही सहभागी आहात का? ते कसं आता जे काही संस्था ज्या आहेत त्या संस्था स्वतः काय कुठलं काम इथं येऊन काय करत नाहीत. फक्त वरपासून सांगणार की गणपती पाण्यात सोडू नका, पिशव्या पाण्यात कने टाकू नका, निरमाले पाण्यात टाकू नका, हे फक्त सांगणार. स्वतः ते कोणतंही काम करत नाहीत. तुम्हाला काय वाटते यावर काय उपाय असेल? कशावर? हे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाय असेल? प्रामुख्याने हे जे दोन जे नालं आहेत मोठं, ते जर तुम्ही ते पाणी फिल्टर करून सोडलं तर नदीमध्ये प्रदूषण अजिबात होणार नाही. आता बऱ्यापैकी माणसांना म्हणजे काय आलं की माणसं कोण नर्मल पाण्यात कोण कधी टाकत नाहीत. गणपती वेळेला सगळं इथं नर्मल बाहेर कधी माणसं त्या ह्याच्यामध्ये टाकतात. त्यामुळे आता फक्त हे जे दोन जे नालं आहेत तेच फक्त पाणी फिल्टर करून सोडा पाहिजे. त्यामुळे फक्त नदी फक्त आता हे होत्या, प्रदूषण होत्या. तर वर्षानुवर्ष या पंचगंगा नदीला पूजनीय मानणारे कोल्हापूरकर या नदीच्या प्रदूषणाबद्दल बरेच नाराज असलेलं दिसून येत आहे आणि प्रशासनाकडून या प्रदूषणाबद्दल योग्य काहीतरी ठोस पावलं उचलावीत असं त्यांचं म्हणणं आहे. आवाज कोल्हापूरच्या या सत्राच्या माध्यमातून आपण कोल्हापुरातील विविध भागांमधल्या समस्यांवरती प्रकाश टाकत आहोत आणि पुढचा भाग हा तुमचा असावा वाटत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.